सो हिअर काय करतोय आपण आरबॅक, आणि आरबॅक मध्ये आता आपल्याला काय करायचं आहे, प्रॅक्टिकल परफॉर्म करायचं. तर पहिली कमांड काय आहे आपली, ओपन एसएसएल जेन RSA. आता काय आहे ही कमांड समजून घ्या. ओपन एसएसएल ही कमांड लाईन टूल आहे, आपल्याला यूज करायची आहे आणि ते लिनक्स मध्ये अवेलेबल असतं. नसेल तर आपण डाउनलोड करू शकतो. क्लिअर झालं? ओके. देन आता इथे काय दिसत आहे, जेन RSA. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही की जनरेट करता कुठे, AWS मध्ये ऍक्सेस घेण्यासाठी EC2 इन्स्टन्सचा करता ना, कोणत्या फॉर्मॅट मध्ये असते, RSA फॉर्मॅट मध्ये असते. ID_ असते का? हा, सेम फॉर्मॅट मध्ये इकडे पण आपल्याला जेन, GEN मीन जेन जनरेट RSA की. ओके. हायफन, आता काय नाव असायला पाहिजे, हायफन आउट. आउट मीन्स कोणत्या नावाने होईल क्रिएट की होणार, पण नाव काय असेल, तर हायफन आउट. काय नाव आहे इथे, आपण चेंज करून टाकू. आपण आपलं नाव घेऊ SPIDER स्पायडर. काय नाव होतं, स्पायडर आणि डॉट की होतं पक्का, डॉट की राईट. आता हे डॉट की का बरं दिलं, तर जस्ट आयडेंटिफिकेशन. एंटर. क्रिएट झालं. कसं समजेल सर, बघा इथे दिसेल तुम्हाला स्पायडर डॉट की. आता ही की आपल्याला प्रत्येक वेळेस यूज करायला लागेल. एकच मिनिट. ओके. तर की जनरेट झाली आहे. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, एक रिक्वेस्ट क्रिएट करायची आहे. कशासाठी, सर्टिफिकेट क्रिएट करण्यासाठी. तर CSR रिक्वेस्ट म्हणतात त्याला. तर इथे बघा नाव 2048 हे साईज आहे, स्टँडर्ड साईज. ओके. ह्या कीचा जो साईज असतो तो इथे असतो 2048 KB मध्ये. Now create certificate request for key and certificate. Okay. So simple. आपण याला काय करणार, ही एक कमांड इथे यूज करणार. काय करतोय इथे बघा, ओपन SSL रिक्वेस्ट करतोय. कोणत्या कीचा यूज करणार, जी आता आपली की जनरेट केली आहे आपण. तर इथे स्पायडर की असेल, SPIDER स्पायडर डॉट की. आणि नेक्स्ट न्यू काय पाहिजे आपल्याला, ह्या कीचा यूज करायचा आहे. आणि नेक्स्ट आपल्याला पाहिजे न्यू जनरेट करायचं आहे. त्याचं नाव काय असलं पाहिजे, मीन्स आउट. काय असलं पाहिजे, CSR मीन्स सर्टिफिकेट साइन इन रिक्वेस्ट. कळलं. तर याला पण मी कन्फ्युजन करता मी ते याला पण स्पायडर नाव देतो. ठीक आहे. ओके. तर आता जेव्हा आपण रिक्वेस्ट जनरेट करतो, तर
हा आपल्याला काही इन्फॉर्मेशन मागतो. ओके, जसं की तुम्ही कोण आहात, कुठले आहात, काय करता, ठीक आहे, तुमचं नाव, गाव, वस्तू, प्राणी सगळं तो विचारणार. क्लिअर. तर कंट्री नेम काय आहे तुमचं? पाकिस्तान. हा, इंडियामध्ये आहे का? पक्का? ठीक आहे, तर आय एन लिहितो इथे. ठीक आहे. नेक्स्ट स्टेट राजस्थान, महाराष्ट्र. बर. लोकॅलिटी चंदीगड, पुणे मध्ये आहे का? बर, पुणे लिहिलं. ऑर्गनायझेशन मॅकडोनल्ड्स. ऑर्गनायझेशन मॅकडोनल्ड्स नाही. ठीक आहे, आपण काय करू? CLO क्लाउड. ठीक आहे. एंटर. ऑर्गनायझेशन युनिट नेम साफसफाई वाला, जाऊ द्या, काही नाही टाकायचं. कॉमन नेम काय तुमचं? आता इथे कॉमन नेम मध्ये तुम्हाला नाव द्यायचं आहे. कुणाचं? युजरचं नाव. ठीक आहे, तर मी इथे नाव देतो माझंच. ठीक आहे, ऍज अ युजर मी स्वतःलाच यूज करतो इथे. क्लिअर. नेक्स्ट ईमेल. ईमेल द्यायचं द्या, नाहीतर नका देऊ, इट्स ऑन यू. आणखी पासवर्ड वगैरे सध्या आणखी नाही करायचं आहे. ऑप्शन कंपनी नेम नाही द्यायचं आहे. दॅट्स इट. क्लिअर. ही इन्फॉर्मेशन आपण जमा केली आहे. आणि आता ही इन्फॉर्मेशन कुठे आहे? तर इथे बघा, आपल्याकडे CSR अवेलेबल झाला. आता ह्या दोघांचा यूज करून काय करणार आपण? एक प्रॉपर ID बनवणार. लॅमिनेटेड असते ना, हा, ह्या दोघांचा यूज करून आता आपण आपला ID क्रिएट करणार. अँड युजिंग दिस कमांड OpenSSL आता ही एक कमांड आपण यूज करणार. आणि ह्या कमांडने होणार काय इथे? तर जे आपलं CSR क्रिएट झालेलं आहे ना, ह्या CSR ला आपण व्हॅलिडेट करतोय. कुठून व्हॅलिडेट करतोय? काय नाव आहे? SPIDER.CSR. आणि हा व्हॅलिडेट करणार. व्हॅलिडेट केल्यानंतर आपल्याला काय क्रिएट करायचं आहे? सर्टिफिकेट जनरेट करायचं आहे. तर सर्टिफिकेट जनरेट करतोय, त्याचं नाव काय असायला पाहिजे? SPIDER spider.CRT. CRT मीन्स सर्टिफिकेट. अँड देन -CA. आता ही जी आहे, हे आहे व्हॅलिडेट अथॉरिटी, सर्टिफिकेशन अथॉरिटी. तर जेव्हा आपण .minikube मध्ये जाऊन चेक करणार, तिथे एक असेल CA.CRT आणि CA.key, जे काय करेल? याला व्हॅलिडेट करेल, ऑथेंटिकेट करेल. जे आपण क्रिएट केलंय ना, ते व्हॅलिड आहे, डुप्लिकेट आहे की प्रॉपर आहे, हे चेक करायचं काम कोणाचं असेल? या CA.CRT. ठीक आहे. आणि हा आहे कुठे? या लोकेशनला .minikube मध्ये. कळलं? कार्तिक? आहे का लक्ष? ठीक. तर कमांड रन करायची, काही चेंजेस करायचे, ते चेंजेस करून घेऊ आपण. spider.csr, spider.ca.key. ओके, परफेक्ट आहे. एंटर करू. हा, कमांड समजली काय होतं इथे? जे रिक्वेस्ट आहे त्या रिक्वेस्ट वरून आपण काय जनरेट करतोय? सर्टिफिकेट जनरेट करतोय. आणि येस, ते आधी व्हॅलिडेट करणार. कुठून? अथॉरिटी कडून. कळलं? ओके. सो एंटर. व्हॅलिडेट केल्यानंतर त्याने काही इन्फॉर्मेशन दिली आहे की हा बाबा, तू जे इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली आहे ती ओके आहे. ओके. तर ज्याला जी इन्फॉर्मेशन दिली आहे ते काय केली आहे त्यांनी? एक प्रकारे पोलीस व्हेरिफिकेशन करतो ना आपण, हा, ते केल्यासारखं आहे की आपले डॉक्युमेंट आहेत आणि ते डॉक्युमेंट आपण पोलीसकडे घेऊन गेलो, सर चेक करा, तो बोलतोय ओके. तर हे जे CA मिनी या लोकेशनला आपण जातोय आणि चेक करून घेतोय, ते म्हणजेच काय? पोलीस व्हेरिफिकेशन करतो. क्लिअर? हा. तर सर्टिफिकेट रिक्वेस्ट सेल्फ सिग्नेचर ओके. आणि आपण इन्फॉर्मेशन दिली कोणती आहे? सब्जेक्ट, कंट्री, स्टेट, लोकेशन, ऑर्गनायझेशन आणि नाव.
परफेक्ट आहे. ओके, एवढीच पाहिजे होती ते. देन त्यानंतर ना आता आपण काय करणार, हिअर सर्टिफिकेट क्रिएटेड. सो LS मध्ये बघा CRT आता अवेलेबल आहे. आता आपल्याला CSR ची गरज नाही. आता आपल्याला CSR ची गरज नाही आहे. इन्फॉर्मेशन व्हॅलिड झालेली आहे आपली. परफेक्ट. नेक्स्ट, आता आपलं सर्टिफिकेट रिक्वेस्ट झालेली आहे, बट आपल्याकडे युजर आहे का, नाही आहे. तर नाव कॉन्फिगर युजर. तर युजर कॉन्फिगर करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, दिस कमांड गेट युजर. कोणते युजर्स आहे, किती युजर्स आहेत, कुबरनेटिस मध्ये किती काम करत आहेत ते आपल्याला बघायचं असेल तर आपण कोणती कमांड यूज करणार, कॉन्फिग गेट युजर. तर किती युजर दिसत आहे, कोणता युजर आहे, मिनिक्यूब आहे. दुसरा सूरज नावाचा युजर क्रिएटेड आहे का, नाही. करावं लागेल, येस. सो करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, हा चेक करा. हा तर झाला युजर. हा काय युजर आहे, बट वर्किंग मध्ये किंवा त्याचा एक प्रोफाईल क्रिएट आहे की नाही. जसं सूरजचा एक आहे क्रिएट, म्हणजे लेस कन्सिडर करा सूरज आहे. सूरज फक्त नावाने प्रेझेंट आहे, नाव फक्त आपल्याला माहिती आहे, त्याची एंट्री झाली आहे फक्त, पण तो आलाय का खेळायला, नाही. क्रिकेट खेळायला आलाय का, नाही. काम करायला आलाय का, नाही. तर तो जो जेव्हा तो येणार तेव्हाच त्याचा प्रेझेन्स समजणार ना. तर त्याचा प्रेझेन्स म्हणजेच काय असेल, प्रोफाईल. काय असेल, प्रोफाईल. तर ते बघायचं असेल तर प्रोफाईल बघायसाठी गेट कॉन्टेक्स्ट. कोणती कमांड आहे, गेट कॉन्टेक्स्ट. तर वर्किंग मध्ये आहे नाही आहे हे तुम्हाला इथे दिसेल. कोण वर्किंग मध्ये आहे, मिनिक्यूब वर्किंग मध्ये आहे. सध्याच्या कंडिशनला तो काम करतोय. कुठे काम करतोय, तर मिनिक्यूब नावाच्या क्लस्टरवर काम करतोय. ऑथेंटिकेशन पण त्याचं त्या मिनिक्यूबने सगळं त्याच्याच नावाने क्रिएट करून ठेवलेलं आहे. कळलं. तर आपल्याला आता हे दोन्ही टर्म्स मध्ये चेक करायचं आहे. युजर्स एक क्रिएट होणार आणि त्याचा एक प्रोफाईल पण क्रिएट करायचा. म्हणजे सूरज युजर इथे पण दिसायला पाहिजे आणि इथे पण दिसायला पाहिजे. ओके. सो नाव सेट क्रेडेन्शियल्स फॉर युजर. तर युजर आपला सूरज असेल आणि त्याच्यासाठी त्याला ID आणि पासवर्ड जे आपण आता जनरेट केलेलं आहे ते असाइन करणार. ओके. सर आता या कमांड मध्ये होत काय, आपल्याला म्हणते युजर कोण आहे, सूरज. ID आणि पासवर्ड म्हणजे सर्टिफिकेट आणि पासवर्ड आपल्याकडे अवेलेबल आहे, राईट. पण ते सूरजला असाइन केलं का आपण, नाही. सूरजला दिलं का आपण की बाबा हा जो ID आणि पासवर्ड आहे हा तू आपल्या गळ्यामध्ये बेल्ट टाक आणि ऑर्गनायझेशन मध्ये एंट्री कर. जोपर्यंत तो ID पासवर्ड आपण त्या सूरजला देणार नाही तोपर्यंत तो त्याचा यूज करणार का, नाही करणार. तर आपण या कमांड मध्ये काय करतोय, तर या कमांड मध्ये आपण करतोय तो ID आणि पासवर्ड त्या युजरला अटॅच. ठीक आहे. हा. तर सेट काय kubectl config सेट क्रेडेन्शियल्स कोणासाठी, सूरजसाठी. क्रेडेन्शियल्स क्लायंट सर्टिफिकेट कोणता आहे आपला क्लायंट सर्टिफिकेट, spider.crt. आणि की कोणती होती जनरेट केलेली, spider.key. राईट, गुड. आय होप समजत आहे व्यवस्थित. ओके, गुड. सो एंटर करू. तो युजर सूरज नाव सेट. परफेक्ट. तर गेट कॉन्टेक्स्ट मध्ये बघा, गेट युजर्स मध्ये आलाय, बट गेट कॉन्टेक्स्ट मध्ये आलाय का, प्रोफाईल जनरेट झालाय का, अजून दिसत नाहीये. प्रोफाईल जनरेट झालाय का, नाही. पासवर्ड असाइन झालेला आहे, तो युजर ऍज अ युजर झालेला आहे क्रिएट, पण त्याचा प्रोफाईल अजून ऑर्गनायझेशन मध्ये व्हॅलिड नाही. तर ते करू आपण. ओके. सो आता हा युजर कंपनीमध्ये आलेला आहे, पण तिथे काय काम करणार हे अजून सेट नाहीये. तर आता आपण काय करतोय, त्याला काय करणार, कॉन्फिग सेट कॉन्टेक्स्ट. त्याला हे सांगणार की बाबा तू या कंपनीमध्ये या डिपार्टमेंट मध्ये जाशील आणि इथे हे काम करशील. ठीक आहे. तर सिंपल इथे बघा, कॉन्फिग सेट कॉन्टेक्स्ट सूरज कोणत्या क्लस्टरवर काम करणार, मिनिक्यूब क्लस्टरवर काम करणार. त्याचा युजर काय राहायला पाहिजे, नाव सूरजच राहायला पाहिजे आणि नेम स्पेस काय असेल, डिफॉल्ट असेल. बरोबर. हा.
तर हा त्याचा आता प्रोफाईल सेट होतोय की तो मिनिक्यूब क्लस्टरवर काम करणार, ऍज अ सूरज काम करणार डिफॉल्ट नेमस्पेस. नेमस्पेस माहिती आहे तुम्हाला? हा, इकडे इकडे आपल्याला चेंज करते. क्लिअर आहे? तर ओके करायचं. येस, ओके करायचं. आता कॉन्टेक्स्ट पण बघा तुम्ही, इथे पण आपला आता सूरज दिसायला लागलाय, बरोबर ना? आधी कुठे होतं आपल्याला गेट युजर मध्ये युजर आहे, कंपनीत आलाय, बट तो कुठे काम करणार हे अजून सेट झालं का नाही. आता सेट झालाय. सूरज आहे, मिनिक्यूब वर काम करणार, सूरज याच नावाने काम करणार आणि डिफॉल्ट नेम्स बरोबर. कन्फर्म, क्लिअर, ओके. समोर बघा, आता युजर सेट झाल्यानंतर या युजरने काम कसं करणार? सध्याच्या कंडिशनला कोण काम करताय? मिनिक्यूब. मिनिक्यूब वर स्टार आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? सूरजने काम करायचं. सूरजने काम करायचं असेल तर ही कमांड यूज करायची, कॉन्फिग यूज कॉन्टेक्स्ट. कोणता कॉन्टेक्स्ट, कोणता प्रोफाईल यूज करायचा? आता सूरज. याच्याने स्विच करतोय आपण, स्विच टू सूरज. ठीक आहे, जसं लिनक्स मध्ये असतं ना, एसयू स्विच टू युजर. तर इथे आपल्याला कोणती कमांड आहे? कॉन्फिग यूज कॉन्टेक्स्ट. कोणता? सूरज. आता सूरजने आपण लॉग इन झालोय, दिसतोय. आता स्टार कोणावर आलाय? सूरज वर आलाय. आता हा सूरज kubectl कमांड यूज करून काही करू शकतो का? करू शकतो का? नाही. युजर सेटअप आपला संपलाय. युजर सेटअप झालेला आहे, त्याला आयडी पासवर्ड पण मिळालेला आहे. परफेक्ट आहे. युजर आणि युजरला आयडी पासवर्ड आहे, पण तो काय करू शकतो का? इथे डिफॉल्ट वर आलेला आहे, मिनिक्यूब वर आलेला आहे, पण काही करू शकतोय का? नाही करू शकत. कारण त्याला परमिशन नाही दिलेली आहे, ऑथरायझेशन नाही आहे. तर आता हे कसं होईल? तर आता इथे आपल्याला यूज करायचं आहे रोल. याला सांगायचं आहे आपल्याला की तू डिप्लॉयमेंट वर काम कर, रिप्लिका वर काम कर, और ऍज अ डीबी ऍडमिनिस्ट्रेटर काम कर. समजलं? तू राईट करणार, रीड करणार की एक्झिक्यूट करणार, ते रोल थ्रू सेट होणार. ठीक आहे. तर आता आपली रिक्वायरमेंट आहे एक रोल क्रिएट करण्याचं. सो नो परमिशन अँड सो क्रिएट रोल. आता हा हे सिंपलसा एक रोल काय आहे? रोलची YAML फाईल बघा. इथे काय दिलेलं आहे एपीआय व्हर्जन मध्ये? RBAC authorization डॉट KTS आहे, सिंपल. देन काइंड मध्ये काय? रोल. तर एपीआय व्हर्जन सिंपल ऑथरायझेशन वाला आहे, तर चेंज आहे इथे, लक्षात घ्यायचं हे. देन काइंड मध्ये रोल. आता रोलचं नाव काय असायला पाहिजे? ते तुम्ही मेटा डेटा मध्ये त्याचं नाव सेट केलं आहे, तर हे एवढी इन्फॉर्मेशन रोलची झाली, रोल आणि त्याचं नाव. देन त्याच्यात काय असतात? तर त्याच्यात रूल्स असतात. तर रूल्स मध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला? एपीआय ग्रुप्स. एपीआय ग्रुप्स. तर कुठल्याही एपीआय ग्रुप थ्रू हा कम्युनिकेशन करू शकला पाहिजे. आपण बघितलं एपीआय वेगवेगळे असतात, ऍप/v1, ऑथरायझेशन, आणखी कोणतं होतं? नेटवर्किंग. बघितलं ना आपण? हा. तर कुठलाही ग्रुप असू दे, तो कम्युनिकेशन करू शकला पाहिजे. तर त्यासाठी रूल्स मध्ये मी काय दिलेलं आहे? ब्लँक सोडलेलं आहे, डबल कोट्स मध्ये. देन आता तो कुठे काम करेल? रिसोर्स. कुठे काम करेल? रिसोर्स कोणता इथे? पॉड. तुम्ही जर डिप्लॉयमेंट लिहिलं तर डिप्लॉयमेंट वर काम करेल. कळलं? तर मी तिथे सिंपल काय देतोय? पॉड्स. तर तो पॉड्स वर, फक्त आणि फक्त पॉड्स वर काम करेल. बट आता पॉड्स वर काय करू शकणार? पॉड वर ऍक्शन्स. ऍक्शन्स मीन्स वर्ब्स. ऍक्शन्स मीन्स इथे काय? वर्ब्स. तर वर्ब्स मध्ये बघा, गेट आहे, वॉच आहे, क्रिएट आहे, लिस्ट आहे. तुम्ही डिलीट ऍड करा, अपडेट ऍड करा, दोन आणखी ऍड करू शकता, डिलीट अँड अपडेट. आता हे सगळं मी माझ्या मनात लिहिलेलं नाहीये, डॉक्युमेंटेशन वर मिळून जाईल. ठीक आहे. डिलीट, अपडेट हे पण अवेलेबल आहे. सो गेट, वॉच, क्रिएट, लिस्ट एवढं दिलेलं आपण. ठीक आहे. तर आपण हा रोल क्रिएट करून टाकू. कॉपी,
रोल डॉट YML नॅनो आपली रिपॉझिटरी आहे ना इथे ls -20 cd -20 काय kts cd kts ls येस इथे आहे ना. तर आपण आपला विज्युअल स्टुडिओ कोडचा यूज करून इकडे पास करू शकतो. अदरवाइज मी इथे डायरेक्टली तुम्हाला इथेच सांगतो नॅनो रोल डॉट YML. ओके एंटर. आणि हा जो फाईल आहे हा मी इथे कॉपी करतोय. क्लिअर समजलं. पूर्ण फाईल समजलेली आहे. समजलंय पूर्ण फाईल. तर याला काय करणार आता आपण एक्झिक्यूट करणार. सेव्ह इट kubectl apply -f roll dot YML could not find expected value. okay something is missing. काय म्हणतो इथे एरर काय आहे चेक करा जरा. एरर प्रेसिंग रोल डॉट YML कन्वर्टिंग YAML टू JSON लाईन नंबर 30 कुड नॉट फाइंड एक्सपेक्टेड. समथिंग इज मिसिंग. ते बघावं लागेल. रोलची फाईल एक काम करू आपण इकडून रोल डॉट YML in Kubernetes ठीक आहे. हा सिंपलचा एक इथून मी कॉपी करतोय. check metadata name rules API groups the resources verbs हां क्लासमध्ये तू पोचला का. ठीक आहे 10 मिनिटं. ओके तर आपल्याला छोटासा मोठा इश्यू आहे तो इथून रिझॉल्व करायचा आहे. तर तेच बघायचं आहे आपल्याला की आपण काय कुठे चुकलो आहे. API ग्रुप्स रिसोर्सेस स्पॉट वर्ब्स परफेक्ट तर आहे. V1 ही आहे आपली फाईल आणि याच्यासोबत आपण कम्पेअर करायचं आहे. वेअर इट इज ओपन आहे हिअर रोल हां API वर्जन RBAC V1 फाइंड रोल मेटाडेटा बरोबर लिहिलेला आहे. नेम रूल्स API ग्रुप्स
अप्लाय. ठीक आहे, इथे नाही दाखवत आहे, काही इश्यू दाखवत आहे. परत एकदा याला ओपन करू. थोडा मोठा इंडेंटेशनचा इश्यू दिसतोय मला, होऊ शकतं इंडेंटेशनचा इश्यू असेल. हा हा काय सोर्स वर्क पण बरोबर आहे, एपीआय ग्रुप्स पण व्यवस्थित आहे, रूल्स व्यवस्थित आहे, नेम्स, मेटा डेटा. विजुअल स्टुडिओ कोड ओपन करावाच लागेल, तिथेच आपण लिहू आणि तिथूनच इकडे पास करू. ठीक आहे, विजुअल स्टुडिओ कोड. नाही गरज नाही, नाही नेम स्पेसची गरज नाही. अच्छा ओके, यामध्ये एक एक्स्ट्रा लाईन ऍडेड आहे. दिस वन, माय बॅड, आय एम सॉरी. ही एक्स्ट्रा लाईन ऍड आहे ना, हा हे एक्स्ट्रा लाईन ऍडेड आहे, त्यामुळे प्रॉब्लेम असेल. सो सिम्पली मला याला सेव्ह करायचं आहे. अँड नाव लेट मी, हां आता आता थोडं समथिंग देत आहे. व्हॉट ग्रुप वर्जन काइंड. ओके, नेम स्पेस डिफॉल्ट रोल. अच्छा, ऑथेंटिकेशन रोल हा काय सांगतोय आपल्याला, एपीआय वर्जन मध्ये काहीतरी इश्यू सांगतोय. हा, वाय दिस एरर हॅपन्स. आपण सूरजने लॉगिन आहोत. कशाने लॉगिन आहोत? सूरजने लॉगिन आहोत, म्हणून तो एक्झिक्यूट करू शकेल का? नाही करू शकेल. तर स्विच बॅक टू मिनिक्यूब. स्विच बॅक टू मिनिक्यूब. कोणती कमांड आहे ती? यूज कंटेक्स्ट. कोणती कमांड? यूज कंटेक्स्ट मिनिक्यूब. मिनिक्यूब वर वापस झाला, एक्झिक्यूट करू शकणार आता. सी झालाय क्रिएट. रोल डॉट परफेक्टली क्रिएट झालेला आहे. ओके, तर रोल आपला सिलेक्ट झालेला आहे. आता हा रोल जो क्रिएट झालेला आहे, हा रोल आपल्याला कुणाला अटॅच करायचा आहे? सूरजला. तर त्यासाठी आणखी एक फाईल तुम्ही क्रिएट करणार. कोणती फाईल क्रिएट? रोल बाइंडिंग फाईल. कोणती फाईल? रोल बाइंडिंग. आता इथे आपल्याला इन्फॉर्मेशन द्यायची की युजर कोण आहे आणि रोल कोण आहे, आणि दोघांना अटॅच कर. म्हणजे रोल त्या युजरला अटॅच कर. तर इथे सिंपल तुम्ही बघा, एपीआय वर्जन रोल बाइंडिंग दिसतंय इथे. देन त्यानंतर येस, इथे सब्जेक्ट मध्ये बघायचं आहे आपल्याला. पहिला काइंड काय आहे? युजर. आता इथे मल्टिपल असू शकतात, एक रोल तुम्ही मल्टिपल लोकांना देऊ शकता ना. हा, तर इथे काय? काइंड युजर. युजर मध्ये कोण आहे? सूरज आहे. आणि सूरज मध्ये एपीआय वर्जन तू कोणता यूज करणार? दिस वन. नेक्स्ट, आता ह्या सूरजला कोणता रोल असाइन करायचा आहे? तो रोल रेफरन्स. रोल रेफरन्स जो आता आपण रोल क्रिएट केलाय ना, इथे काय नाव आहे? माय रोल नाव आहे ना. हा, kubectl गेट रोल. दिसतंय माय रोल आहे. हा, तर हा रोल आपल्याला अटॅच करायचा आहे. तर इथे काय येणार? माय रोल. काइंड मध्ये बघा, काइंड मध्ये रोल अटॅच करायचा आहे. कोणता रोल? माय रोल. एपीआय ग्रुप कोणता असेल? दिस. अंडरस्टूड? तर इथे आपल्या सिंपलचा युजरचा इन्फॉर्मेशन आहे आणि कोणता रोल अटॅच करणार आपण त्याला, तर युजिंग रोल बाइंडिंग. इझी आहे, काही कन्फ्युजन होऊन जाईल. ठीक आहे, सो मी याला काय करू?
कॉपी करतोय आणि इथेच परफॉर्म करतोय रिपॉझिटरी मध्ये न जाता. नॅनो काय होईल, रोल बाइंडिंग डॉट YML, एंटर. आणि सिंपल इथे कन्सेप्ट समजला या फाईलचा. ओके परफेक्ट. आता रोल बाइंडिंग थोडं, हा इथे पण 2 कमांड्स एक्झिक्युटेड दिसेल. ह्या दोन्ही कमांडला मी काय करतोय, कमेंटेड मोड मध्ये टाकतोय. ओके फाईन. तर एकदा चेक करून घेऊ रोल बाइंडिंग व्यवस्थित आहे की नाही आहे. दिस हिअर रोल झालं, रोल बाइंडिंग. सो चेक करा. ओके, तो एपीआय वर्जन V1 बरोबर आहे. काइंड रोल आर कॅपिटल बी कॅपिटल, बाइंडिंग बरोबर आहे. मेटा डेटा मध्ये काइंड नेम मध्ये, हा मेटा डेटा झाल्यानंतर सब्जेक्ट, काइंड मध्ये युजर. हा इथे थोडासा इश्यू दिसेल तुम्हाला, बघा कोणता इश्यू आहे. हे काय होतं, Ctrl X, नो पेस्ट, Ctrl कमिट नाही करायला लागणार आहे ते, मी डायरेक्ट हा ते करतोय. हा धीरे धीरे सगळे चेंजेस करू. आता बघा चेंजेस काय आहे इथे. बघा या फाईल मध्ये युजरचा यू कॅपिटल आहे, बट मी काय लिहिलेलं आहे स्मॉल, तो कॅपिटल करू इथे. आणखी चेक करा, असे छोटे मोठे नेम दिलेला आहे प्रॉपर सूरज. ओके एपीआय वर्जन. इथे बघा काय दिलेलं आहे IO, बट इथे मी V1, तर हे लास्ट याच्यात होतं, बट काही अपडेट आले असणार आहे यामध्ये. सो V1 लास्ट मधून मी काढून घेतो. आणि डबल कोट्स पण नकोय, बट ठीक आहे आता सध्या डबल कोट्स यूज करून बघू. रोल बरोबर आहे, माय रोल बरोबर आहे. इथे पण एपीआय वर्जन मध्ये V1 लास्ट मध्ये नाहीये. परफेक्ट. आणखी लास्ट मध्ये जे आपले 2 कमेंट्स आहेत आणि एक लाईन आहे, हे काढून टाकावं लागेल. या लाईनची गरज नाहीये. आणखी या 2 आहेत, कमेंट करावं लागेल यांना. परफेक्ट. Ctrl X Y Z. ठीक आहे. आता याला पण अप्लाय करा. kubectl अप्लाय -f आणि रोल बाइंडिंग. ओके सो एंटर. अगेन समथिंग in version V1 cannot be handled decoding. Okay, role reference काय दाखवतोय, अननोन फील्ड रोल रेफरन्स. सो समथिंग अगेन आपण काहीतरी मिस केलं आहे. रोल रेफरन्स कसं लिहिलं जाते, रोलचा R कॅपिटल आहे आणि आपल्याकडे इथे कॅपिटल इथे स्मॉल. तर हे छोटे इश्यूज आहे, हे थोडंसं सॉल्व करा. R स्मॉल काढा आणि सेव्ह करा परत. नाव अप्लाय. Again what it's saying, subject मध्ये S. ओके सब्जेक्ट मध्ये S पाहिजे लास्ट मध्ये. वरती तर बरोबर तोच असणार ना, खाली V1 नकोय या 2 ठिकाणी. तो तर ऑफिशियल आहे ना. हा इथे काय केलं होतं, माझा एस मिसिंग होता. ठीक आहे, अगेन मी थोडेसे चेंज केले. हे छोटी मोठी स्पेल मिस्टेक करून ठेवलेली आहे मी, त्यामुळे प्रॉब्लेम होता. परफेक्ट. ठीक आहे, छोटे मोठे हे स्मॉल लेटर कॅपिटल लेटर आपले रिझॉल्व्ह झालेत आणि आपला अप्लाय झालेला आहे. ठीक आहे, तर आपण काय केलंय यामध्ये, रोल एक क्रिएट केलाय आणि रोल बाइंड केलाय कुणाला, युजर सूरजला. आपला मेन मोटिव्ह काय आहे की सूरजला सध्या कुठलीही परमिशन नव्हती. आपण टेस्ट केला, तो काय क्रिएट करू शकत होता का, बघू शकत होता का, नाही. तर आता आपण त्याला काय दिलेलं आहे, रोल क्रिएट करून की तो काय करायला पाहिजे, काम करायला पाहिजे कुठे, पॉडवर.
कोणतं गेट वॉच लिस्ट वगैरे करू शकला पाहिजे. बरोबर आहे. तर आपण काय करणार आता, तो काम करू शकतो की नाही ते चेक करणार. ठीक आहे. तर आपल्याला ऑलरेडी माहिती आहे तो काम करत नव्हता, तर रोल दिल्यानंतर तो काम करणार का ते चेक करू. तो काय करावं लागेल, यूज सूरज, सूरजने स्विच करावं लागेल ना. हा ओके. सो kubectl गेट पॉड. आता आपल्याला रिस्पॉन्स भेटायला पाहिजे कारण त्याला पॉडवर आपण लिस्ट करायला परमिशन दिली आहे. सो ls सी बघू शकतो आता सूरज. याच्या आधी बघू शकत होता का, नाही बघू शकतो. क्लिअर झालंय. हा बरं, हा क्रिएट करू शकेल का, kubectl रन माय पॉड 2 -, image equals to nginx. घेऊ आपण nginx, एंटर करतोय. पॉड क्रिएट झाला आहे. इथे क्रिएटची परमिशन दिली आहे का आपण नॅनो मध्ये. रोल मध्ये क्रिएटची परमिशन असेल म्हणून तो क्रिएट करतोय. हा रोल मध्ये क्रिएटची परमिशन आहे. आता आपण हे जर डिलीटची परमिशन दिसते का, नाही, तर डिलीट करून चेक करू. काय असते kubectl कमांड, काय डिलीट पॉड mypod 2 आहे का परमिशन, नाही आहे. तर जे परमिशन तुम्ही अलॉट केली आहे त्यावर तो काम करतोय, जे नाही आहे त्यावर तो काम करू शकत नाही. क्लिअर झालं. तर कम्प्लीट एक युजर आणि त्याला लागणारे रिक्वायर्ड गोष्टी म्हणजे सर्टिफिकेट जनरेट करणे, रोल क्रिएट करणे आणि रोल बाइंडिंग क्रिएट करणे. समजला हे इझी लँग्वेज मध्ये. काही कन्फ्युजन आहे का, व्हेरी गुड. तर हे आहे तुमचं इथे रोल बेस्ड ऍक्सेस कंट्रोल लिस्ट. युजर मॅनेजमेंट, परफेक्ट. येस, युजर मॅनेजमेंट इट इज. काही कन्फ्युजन, काही इश्यू, काही डाऊट ऑनलाईन मध्ये सर्वांना समजलंय. येस, रोहिणी, सुप्रिया, उमेश, वैष्णवी. येस सर. ओके. तर ठीक आहे, इथेच आपण हे स्टॉप करू.